बघा, जसे हवेचे आपण बघितले ना, हवेला दाब असतो, हवेला वजन असते, त्याच पद्धतीने आजचा प्रयोग त्याच टाईपचा आहे. आणि प्रयोग म्हणजे काय आहे? लिक्विड प्रेशर, द्रवाचा दाब, प्रेशर ऑफ लिक्विड ते बघायचे. त्यासाठी लागणारं साहित्य आहे, एक पारदर्शक बॉटल आहे, पाणी आहे, त्या बॉटलला 3 छिद्र केलेत मी. आणि आता आपण बघू काय करायचं ते. बघा, पाणी मी काय केलं, काठोकाठ भरलेलं आहे. एक जण या, कोण येतं इथं? एक जण. ते बॉटलीचं झाकण काढ, बॉटल उभी कर, बॉटलचं झाकण काढ. आणि मी काय करतो, ग्लासमध्ये पाणी त्यामध्ये टाक. बघा, टाक, पूर्ण भर, पूर्ण भर, पूर्ण भर, फास्ट, आणि लवकर टाकून टाक. हां, बघा, बघा काय झाले, नीट बघा तुम्ही. जे सगळ्यात वरचं जे छिद्र आहे का, त्या छिद्राची धार जी आहे का ती खूप अलीकडे पडायची. आणि ज्याच्या खालची आपण सगळ्यात शेवटचं जे छिद्र आहे 3 नंबरचं, तिथून काय आले बघा, धार जी आहे का ती काय आली, लांब पडायली. हा बघा, बघा काय झाले, 1 नंबरचं जे छिद्र आहे का ती धार खूप अलीकडे पडायली, आणि शेवटची जी 3 नंबरची ती खूप पलीकडे पडायली. ह्याचं रिझन काय माहितीये का, की वरच्या लेवलला कसं असतं, प्रेशर कमी आहे, वरून दाब कमी आहे. त्यामुळे काय व्हायलंय, ती जी 1 नंबरची जी ही आहे, जिथे आपण छिद्र केले त्याची धार अलीकडेच पडायची. आणि जी 3 नंबरची आहे सगळ्यात खालची, त्याला काय व्हायलंय, प्रेशर जे आहे का, दाब जे आहे का ते जास्त व्हायलंय. आणि त्यामुळे काय व्हायलंय, तिची जी धार आहे ती खूप लांब पडायली. म्हणजे तळाशी काय असते, पाणी कुठलंही घ्या तुम्ही, तळाशी सगळ्यात जास्त प्रेशर असते. मोर द प्रेशर मोर इज द, म्हणजे प्रेशर जास्त जर, म्हणजे दाब जर जास्त असेल तर सगळ्यात जास्त प्रेशर कुठं पडायला, खालच्या छिद्रामध्ये. त्यामुळे ते जे आहे का ती धार जास्त लांब पडायची. कळालं का? आणि आपल्याला माहित आहे प्रेशर म्हणजे काय असते, प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. म्हणजे जितकं जास्त फोर्स असेल तितकं जास्त प्रेशर पडतंय. आणि त्यामुळे 3 नंबरची जी धार आहे का ती सगळ्यात लांब पडत आहे. हेच आहे बघा प्रेशर ऑन लिक्विड. जितकं जास्त तुम्ही खोलीवर जाल, जितकी डेप्थ वाढत जाईल तितकंच प्रेशर वाढत जाईल. कळला प्रयोग? कळला का? चला ठीक आहे, ऊन वाढले, आपण वर्गात जाऊ.